करत आहोत. 15वा वर्धापन दिनानिमित्ताने आपण पहिले काही दिवसांमध्ये प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे तो फिट राहावा, मेंटली फिट राहावा, हेल्थ वाईज फिट राहावा या उद्देशाने आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी घेतल्या होत्या. तुम्हाला खरंच सांगण्यास अत्यंत आनंद होतो, की पी-एम-पी-एलच्या इतिहासामध्ये खूप साऱ्या असा 8 दिवसाचा सप्ताह कधीच झालेला नाही आहे आणि तो आपण यावेळेस केलेला आहे. जसं घरी लग्न असतं किंवा जेव्हा घरी एखादं फंक्शन असतं, त्या पद्धतीनेच आपण पी-एम-पी-एलचा यावेळेस आपण बर्थडे, वर्धापन दिन चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यात आपण कामगारांना क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा ठेवल्या होत्या. त्या 14 ते 16 या काळात झाल्यात. माईट बी तुमच्या बी काही लोकांनी त्यात भाग घेतला असेल. त्यानंतर आपण बस डेचा उद्घाटन सोहळा केला. बस डे करण्यामागचा हेतू हाच होता, की पुणेकरांनी जास्तीत जास्त बसचा वापर करावा. ट्रॅफिक मुक्त व प्रदूषणमुक्त शहर व्हावे. वाहतुकीवर येणारी कोंडी वाचावी या उद्देशाने बस डेचा कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णींना आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलं होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या Facebook, Instagramच्या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आपण लकी ड्रॉची स्पर्धा घेतली होती. तुम्हाला लकी ड्रॉमध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येक डेपोमधून हजारो लोकांनी कुपन फाडले होते आणि त्यामध्ये आपण लकी ड्रॉचा सुद्धा वर्धापना दिवशी आपण लकी ड्रॉ काढले. लकी ड्रॉमध्ये आपण गिफ्ट काय दिलं तर त्यांना पास गिफ्ट केलेलं आहे. आपण 14 डेपोमधून 14 आपण लकी ड्रॉचे कुपन काढले आणि ज्या लकी ड्रॉच्या कुपनमध्ये ज्या नागरिकाचा नंबर आलेला आहे, ज्या प्रवाशाचा नंबर आलेला आहे, अशा व्यक्तीचा मोबाईल नंबर, नाव आणि ॲड्रेस होता. त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना बस पास फ्री दिलेला आहे. बघा आपण सगळेजण काम करतोय. काम करत असताना गव्हर्नमेंटसुद्धा आता बदलत आहे. गव्हर्नमेंटसुद्धा आता अपडेट होत आहे. मी यशोदामध्ये शिकवायला आहे. माझ्याकडे कलेक्टर, तहसीलदार, जज लोकं ट्रेनिंगला असतात. तिथे आमचं सुद्धा रेटिंग घेतलं जातं. जेव्हा आमचा कार्यक्रम संपतो, तर संध्याकाळी आम्हाला मेलवरती रेटिंग करतात त्या अधिकारी आणि मग आमची त्यातून पडताळणी होते, की हा माणूस किती कॅलिबरचा आहे. तो त्याला जर रेटिंग चांगला असेल, तर त्याला पुन्हा बोलवण्यात येतं. म्हणजे पूर्वीसारखं आता गव्हर्नमेंट राहिलेलं नाहीये. प्रत्येक माणसाचं जमा वजा सगळी कागदावर येते आणि त्यातून त्यातून त्या माणसाची किंमत कळते. त्या पद्धतीने आपण बस डे तर करण्यामागे उद्देश हाच आहे. वर्धापन दिन करण्यामागचा उद्देश आहे, आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये आहोत. जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण जातो, जेवायला ताट वाढलेलं आहे आणि ताट वाढल्यानंतर तर साफ नसेल, की आपण म्हणतो, "अरे काय आहे? स्वच्छ पण नाहीये." किंवा एखाद्या भाजीत मीठ जास्त असेल, की आपण म्हणतो, "अरे भाजीत मीठ जास्त आहे." आपण लगेच कंप्लेंट करतो. तसे बस पण ही एक सर्व्हिस आहे. ओके. आणि ती सर्व्हिस जेवढी परफेक्ट असेल, तेवढं नागरिक त्याचा जास्तीचा फायदा घेतील. त्यातून बिझनेस जास्त होईल आणि त्यातून आपल्याला मिळणारा फायदाही जास्त होईल. या उद्देशाने आपण हा सप्ताह साजरा केलेला आहे. सर्वात प्रथम आपण आत्तापर्यंत कधीच महिलांसाठी कंडक्टर महिला असतील, ड्रायव्हर महिला असतील यांच्यासाठी कधीच कार्यक्रम ठेवला नव्हता. तर आपण काल खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला होता. महिलांनी खूप धिंगाणा आणि मज्जा केलेली आहे. ज्या महिला कार्यक्रमाला होत्या त्यांना माहिती आहे. हसून-हसून त्यांचे गाल दुखलेले आहेत. असं आपण काल पैठणीचा कार्यक्रम केला आणि आज 21/4/2022 सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग फेलोशिप असा प्रोग्राम आहे. यामध्ये काय आहे? तर बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती कमी असते, तेव्हा आपण काय करतो, शेजाऱ्याकडनं किंवा वरिष्ठाकडनं त्याची माहिती घेतो आणि ती माहिती घेऊन आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. सेम पद्धतीने पी-एम-पी-एम-एल सुद्धा हा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटकडनं चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी फेलोशिपमध्ये घेऊन, त्यांच्याकडनं चांगली माहिती घेऊन, ते आपण चांगले स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन होतंय. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. वेगवेगळ्या कॉलेजेसचे डायरेक्टर्स यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर स्वाती विस्पुते मॅडम यांचं आगमन होत आहे. असोसिएट प्रोफेसर सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज खडकी मॅडमचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रोफेसर जया असिस्टंट प्रोफेसर सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. आपण जरा टाळ्यांनी स्वागत करूयात. प्रांजलजी कुलकर्णी ITDPचे त्यांची टीम त्यांचं या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सिद्धार्थ गोडबोले आणि ध्रुव सोनी यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर मगाशी मी सांगितलं जरा जोरदार टाळ्या वाजवा. तर आपण एवढ्या कमी टाळ्या वाजवल्यात का? टाळ्या काय वाजवायच्यात मला सांगतो, मग वाजवा आधी.
ज्याला असं वाटतं आपलं वजन कमी व्हावं, ज्याला असं वाटतं आपली केस पांढरी होऊ नयेत, ज्याला वाटतं आपलं हिमोग्लोबिन मेंटेन व्हावं, ज्याला वाटतं आपल्या हातातून आपल्या नशिबाच्या रेषा बदलाव्यात, अशा सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आलेल्या पाहुण्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. तर आपण जसं 8 दिवसाचा सप्ताह केला, त्यामध्ये मी सांगितलं क्रिकेट, कबड्डी, नंतर बस डे केला. बस डेच्या माध्यमातून आपण जनजागृती करण्याचा सर्वात मोठा प्रकार करत असताना आपण लकी ड्रॉ केला होता आणि लकी ड्रॉमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 14 डेपोमधून आपण लकी ड्रॉ काढले होते आणि त्यात गिफ्ट म्हणून आपण त्यांना 3 महिन्याचा पास दिला होता आणि नागरिकांनी प्रचंड कुपन्स दिले होते. प्रचंड कुपन्स म्हणजे कुपन प्रत्येक बॉक्स एकेका डेपोमध्ये 2-2, 3-3 बॉक्स आले होते. असे इथपर्यंत कुपन जमले होते आणि यासाठी सगळे आपले कंडक्टर्सनी खूप चांगल्या पद्धतीने कुपन भरून घेतले होते. तर लकी ड्रॉ आपला झाला. लकी ड्रॉमध्ये उद्देश करण्यामागचा एकच होता, की नागरिकांना पुन्हा एकदा बस सेवा चांगल्या पद्धतीने आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही वापर करा. ई बस असेल, सीएनजी बस असेल त्याचा वापर जास्तीत जास्त करा हा उद्देश होता. त्यानंतर आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी स्ट्रेस फ्री होण्यासाठी आपण काल खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. एक महिला कंडक्टर 10 लोकांशी बोलते. तुम्ही जेंट्स पण बोलतातच, तो विषय नाही. पण महिलांसाठी महिला दिन बाकी होता आणि या उद्देशाने आपण त्यांच्यासाठी खेळ रंगला पैठणीचा आयोजित करण्यात आला होता. बक्षिसं पैठणी, सोन्याची नथ, जोडवे किंवा हे बक्षीस तर होती. बक्षिसापेक्षा उद्देश हा होता, की त्या महिला रोज लोकांशी बोलतात. कोणी त्यांच्याशी गोड बोलतं, कोणी त्यांना भांडतं. ते घर पण सांभाळतात, एक नोकरी पण सांभाळतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना काल खूप हसवले, खूप नाचवले. पूर्ण हॉल तुडुंब भरलेला होता. म्हणजे खाली सुद्धा सगळ्या बसलेल्या महिला होत्या आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रम संपन्न झाला. आणि आज 21/4/2022 रोजी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग फेलोशिप असा अनाउन्समेंट प्रोग्राम आहे. त्यामध्ये COEP सहभागी झालेले आहेत. पुणे विद्यापीठ सहभागी झालेले आहेत. ITDP, STPI आणि सिम्बायोसिस कॉलेज हे जे काही ब्रेन आहेत पुण्याचे, ज्यांच्यातून चांगले विद्यार्थी घडतात, अशा सर्व इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर्स असतील, प्रोफेसर्स असतील, त्यांच्यातून प्रतिनिधी स्वरूपातून काही मान्यवरांसाठी आगमन झालेलं आहे. उद्देश एकच आहे, की चांगल्या ब्रेनला तरुण मुलांचा नवीन आयडियाचा वापर करून आपली सेवा सगळ्यात सुलभ कशी करता येईल, या उद्देशाने आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी RJ अक्षय, रेडिओ स्टार तुम्हा सर्वांचं स्वागत व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमात थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्वांचं स्वागत. उद्या एक्झिबिशन ऑन व्हील प्रत्येक याची माहिती पोहोचवण्यासाठी उद्याचा तो कार्यक्रम सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे आणि लास्ट डेला वेबिनार व पॅनल डिस्कशन त्यामध्ये आपण CMD साहेबांसोबत इंटरॅक्शन ठेवलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपण काही स्टेक होल्डर्स असतील, काही इतर मान्यवर असतील, नागरिक असतील, सामाजिक संघटना असतील, हे साहेबांशी आणि मॅडमशी सुसंवाद साधणार आहेत. अशा पद्धतीने आपण हा आठवडा सेलिब्रेट करतोय. मगाशी येताना डिस्कशन चाललं होतं, की लग्न सोहळा कसा असतो, की आधी साखरपुडा, मग नंतर मग हळदी, मग लग्न, मग संगीत, मग मग जागरण गोंधळ. तसा आपलाही 8 दिवसाचा गोंधळ आहे आणि हा सगळा गोंधळ यासाठीच आहे, की आपल्या सगळ्यांची सेवा अद्ययावत होत आणि चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवू. या उद्देशाने आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आता तुमच्यापैकी किती जण Facebook आणि Instagram वापरता मला एकदा हात वरती करून सांगा. Facebook किंवा Instagram जरा उजवा हात वरती करा. उजवा हात थोडा उंच करा जरा हात चांगला मोकळा होईल तेवढाच बसल्या ठिकाणी. बाकीचे वापरत नाहीत Instagram, Facebook. तर वापरत असाल तर आपलं PMPMLचं Facebook पेज आहे, Instagram पेज आहे. आपण थोडं अद्ययावत होत आहोत. तर आपण रोजची माहिती तिकडे अपलोड करतोय, की आज ऑफिसमध्ये काय घडलेलं आहे, PMPLमध्ये काय सुधारणा झालेल्या आहेत, PMPLला कुठले पुरस्कार मिळालेले आहेत, PMPLमधल्या कुठल्या एम्प्लॉयनी काय चांगलं केलं असेल, तर आपण त्याला थोडं अद्ययावत करतोय. काही दिवसांपासून आपल्याला सुरुवात केलेली आहे. जवळपास आपले 11 ते 12,000 फॉलोअर्स आहेत. पेजला तर खूप सारे आहेत. तर विनंती करतो, की बसल्या जागी आपण PMPLच्या त्या Instagramला आणि Facebookला नक्कीच फॉलो करा. जिथेही काम करत असाल, तुम्हाला रोजची रोज अपडेट मिळेल, की PMPLमध्ये काय घडलंय. तर प्लीज फोन ऑन करा आणि जर तुम्ही Instagram किंवा Facebook वापरत असाल, तर नक्कीच PMPML त्याला प्लीज लाईक करा. ज्या माध्यमातून आपल्या PMPLमध्ये घडणाऱ्या घटना, होणाऱ्या बदल्या, सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी असणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी 2 मिनिटं थांबतो. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.
या ठिकाणी आपल्याच विभागाचे सन्माननीय अधिकारी बोरसे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि थोडक्यात माहिती द्यायची आहे. आपण बोरसे साहेबांचं स्वागत करूयात, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि म्हणूनच आपल्याच प्रभागात ते काम करत असताना वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना विनंती करतो आपण आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावे. धन्यवाद अक्षय. माननीय उपस्थित प्रमुख पाहुणे, PMPMLचे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी, गेले 5-6 दिवस झाले आपला वर्धापन दिन चालू आहे आणि बरेच वर्ष हा वर्धापन दिन झाला नव्हता. त्यानिमित्ताने तो आपल्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालक यांनी तो ठेवून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकारी वर्गाला एक चांगल्या पद्धतीनं 365 दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये कसं काय आपल्याला चार्ज करून किती चांगल्या पद्धतीची सेवा आपल्याला द्यायची आहे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्वजण उत्साहित आहेत. तर आज या ठिकाणी जो कार्यक्रम होतो आहे तो पहिल्यांदाच होतो आहे. फेलोशिप हा कार्यक्रम म्हणजे गेली 70 वर्ष आपण ही संस्था सर्वजण चालवतो आणि ज्या पद्धतीची आपण सर्व्हिस देतो आहे त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात आहोत, पण त्याच्यामध्ये प्रवाशांना जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत ती सेवा आपण उच्च दर्जाची केली असं होत नाही. त्यामुळं आपले विचार जे आहेत ते आपण काम करत असताना आपल्या प्रॅक्टिकल नॉलेजमधले आपले विचार आहेत आणि जेवढे शक्य आहेत ते आपण ट्रान्सफर करत असतो. पण अत्याधुनिक युगाकडे जग चाललेलं आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालेला आहे, नवीन नवीन शोध लागत आहेत. याचा अनुभव आपल्याला काम करत असताना नसतो. आपण पूर्ण 58 वर्ष रिटायर्ड होईस्तोपर्यंत आपली 30 ते 35, 40 वर्ष सेवा इथं होते आणि घर आणि ऑफिस याच्याशिवाय दुसरीकडे बघायला मार्ग नसतो. तर आज अध्यक्ष आणि जॉईंट MD यांच्या रूपाने आपल्याला आजचा योग फार सुंदर आहे. फेलोशिप म्हणजे फॉलो करणं, मार्गदर्शन. तर ह्या पुणे शहरामध्ये अख्ख्या जगाला दिशा देणाऱ्या संस्था आपल्या इथं आहेत. इथून सर्व विद्यार्थी तयार होतात. उदाहरणार्थ COEPचं नाव, इंजिनिअरिंग कॉलेजचं तुम्हाला माहिती आहे, युनिव्हर्सिटीचं नाव माहिती आहे, सिम्बॉयसिसचं नाव माहिती आहे, ITDP वर्ल्डसाठी ट्रान्सपोर्टेशनचं काम करते. तर इतके ट्रान्सपोर्टेशन हे सर्वात समाजाला महत्त्वाचं आहे. आता त्यातला महत्त्वाचा पार्ट माझ्या दृष्टीने मी अभ्यास केलेला असा आहे की हे जग जे चालवतो तो माझ्या दृष्टीने ड्रायव्हर चालवतो. वर्षानुवर्ष आपण त्याला ड्रायव्हर म्हणून तो एक ड्रायव्हर, एक क्वालिटी आणि एक दर्जा त्याचा सिद्ध झालेला आहे. काही ठिकाणी त्याला सारथी म्हटलं जातं. सारथी म्हटल्याने त्याचा इम्पॅक्ट इतका मोठा आहे, काम तेच आहे, पण सारथी म्हटल्यानंतर कृष्णाचं रूप त्याला मिळतं. स्टेअरिंग त्याच्या हातामध्ये आहे, 50-60 लोकांचा जीव त्याच्या हातामध्ये आहे. ड्रायव्हर राष्ट्रपतींना घेऊन जातो, ड्रायव्हर पंतप्रधानांना घेऊन जातो, ड्रायव्हर VIPsना घेऊन जातो. तर तो आपल्या सर्वांचा सारथी असतो. तर त्याला ट्रीटमेंट आपण काय देतो, त्याच्याशी कसं बोलतो, त्याचं राहणीमान काय आहे. तर अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून संस्थेची निर्मिती, कारण ड्रायव्हर हा ट्रान्सपोर्ट संस्थेचा नायक पण आहे आणि खलनायक पण आहे. तुम्हाला माहिती आहे, संतोष मानेचं उदाहरण एवढंच सांगतो मी, बाकी डीपमध्ये जात नाही. पण नक्की आहे, जर समाजामध्ये चांगले विचार एकमेकांनी ट्रान्सफर केले तर आजची तीच गोष्ट आहे की आपल्याला विचार फेलोशिपच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संस्था आहेत आणि इतकं ज्ञान त्या जर ट्रान्सफर विद्यार्थ्यांना करतात आणि विद्यार्थी ते घडून फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन काम करतात, मोठ्या प्रमाणात सॅलरीज त्यांना मिळते. तर इथंच पुण्यामध्ये असताना आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन का घेऊ नये. तर हे मार्गदर्शन आपल्याला जर मिळालं PMPMLला तर या संस्थेच्या सर्व माध्यमातून आपलं ते विद्यार्थ्यांचं ज्ञान असेल, प्रोफेसर सरांचं ज्ञान असेल, वरिष्ठ त्यांचे जे आहेत त्यांचं ज्ञान असेल, ते आपण जर कॅप्चर केलं तर आपल्या संस्थेची नक्कीच भरभराट होणार आहे. तर सरांनी आणि जॉईंट MD आपले मॅडम यांनी आपल्याला एक चांगलं हे फेलोशिपच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जर प्रत्येक PMPML कर्मचाऱ्यांनी याचा विचार करून हे ज्ञान जर आपण मिळणारं, टेक्नॉलॉजीचं, नवीन टेक्नॉलॉजी असेल, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सूचना जर विद्यार्थ्यांच्या असतील आणि जर मिळाल्या तर नक्कीच आपलं क्वालिटी सर्व्हिस, उत्पन्न हा सेकंड पार्ट आहे,
क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, सर्व्हिस इम्प्रूव्ह झाली, तर नॅचरली लोक आपल्याकडे ट्रान्सफर होणार आहेत, हे नक्की सिद्ध होणार आहे. तर या निमित्तानं आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात आणि याचं महत्त्व अतिशय मोठं आहे आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे, कारण याच्यानंतर नक्कीच सरांची पण आठवण आपल्याला या निमित्तानं नक्की राहणार आहे. कारण ही गोष्ट सर आमच्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच होते की अशा पद्धतीचा कार्यक्रम. तर या ठिकाणी आपण सर आपल्या PMPML संस्थेला पुढे नेण्यासाठी अतिशय हे चांगलं उपक्रम आहे, त्याचा आम्ही नक्की उपयोग करू आणि संस्थेचं नाव भरभराट करू. आलेल्या उपस्थित पाहुण्यांचं सरांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. थँक्यू बोरसे साहेब. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होत आहे ते सन्माननीय आहुजा सर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे व त्यांच्या सर्व टीम. माननीय डॉक्टर BB आहुजा, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीला दिशा देण्यासाठी एखादा मार्गदर्शक सापडत नाही तोपर्यंत एखाद्याची प्रगती होत नाही. म्हणजे छोटंसं उदाहरण बघितलं, एखादी तरुण मुलगी असते, तिला छान स्वयंपाक येत नसतो, पण मग ती आईला किंवा मावशीला, काकीला विचारते, "आई, हे कसं बनवायचं? चकली कशी बनवायची? दिवाळीचा फराळ कसा बनवायचा? बिर्याणी बनवताना बिर्याणी भात कच्चा राहता कामा कसा नाही, तो अख्खा कसा राहिला पाहिजे." म्हणजे ती त्यातून मार्गदर्शन ते शिक्षण घेत असते. तसंच आपलं PMPML ही तरुण नवीन ब्रेन, नवीन विचारांच्या ब्रेनच्या पद्धतीने आपण अद्ययावत कसं होऊ या उद्देशाने आज आपण अनेक सिम्बायोसिस कॉलेज असेल, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल, ITDP असेल, STPI असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण आज त्यांच्यासोबत करार करणार आहोत. त्यांच्याकडचे जे विद्यार्थी आहेत, जे इच्छुक आहेत आपल्यासोबत काम करायला, त्यांना आपण त्या कराराच्या माध्यमातून त्यांना काही मानधन नसेल ते देऊन, त्यांचे आयडियाज घेऊन, पेनिट्रेट करून PMPLला सुधारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं सरांनी बोरसे साहेबांनी सांगितलं, PMPLच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत असा कधी करार घडलेलाच नाही आहे. पण आता कुठेतरी अद्ययावत होणं गरजेचं आहे. या उद्देशाने हा 15वा वर्धापन दिन खरंच एक वेगळ्या अँगलने सार्थक होतोय. जसं आपल्या आयुष्यात प्रगती आपल्याला व्हावंसं वाटतं, जुनं घर नवीन घर व्हावंसं वाटतं, जुनी गाडी नवीन गाडी यावीशी वाटते, अद्ययावत टेक्नॉलॉजीचा वापर करावासा वाटतो, साधा फोनच्या वेळी चांगला Apple फोन यावासा वाटतो. हे आपल्या माणसं मनाची जी परिस्थिती असते, अशीच परिस्थिती आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या विचारांमध्ये व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत व्यक्त करतो. जसं मी सांगितलं, PMPMLचं गेले आम्ही 1 महिन्यापासून सगळं प्लॅनिंग करत आहोत. सर्व वरिष्ठ अधिकारी असतील, सन्माननीय मिश्रा साहेब असतील, जॉईंट MD केरुरे मॅडम असतील, सर्व PRO टीम, सर्व HODs मिळून आम्ही काम करत आहोत. का करत आहोत? तर त्यामागचं कारण एकच आहे, की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात. तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय, PMPL आता लग्नासाठी सुद्धा बस देत आहे. PMPL एखाद्या कंपनीसोबत सुद्धा ॲग्रीमेंट करून बस देत आहे. बघा, जसं ट्रेनमध्ये नाश्ता मिळतोय, ट्रेनमध्ये पाण्याची बॉटल मिळते, आपण त्याच्याकडे सुद्धा वाटचाल करणार आहोत. अशा माध्यमातून आपण जास्तीत जास्त PMPLला फायदा कसा होईल, जास्तीत जास्त लोकांना सेवा कशी, उन्हाळा आहे बघा, काही-काही जण पाण्याची बॉटल विसरतात. ₹10 मोठी गोष्ट नसते. पण पटकन बस गाडीमध्ये पाण्याची बाटली भेटली तर? हा उद्देश. महिलांसाठी जशी राखीव सीट आहे, अपंगांसाठी राखीव सीट आहे, महिलांसाठी सेपरेट गाडी आहे, एअरपोर्टसाठी सेपरेट गाडी आहे, रात्राडी बस आहे, जे एअरपोर्ट किंवा स्वारगेट म्हणजे मोठे-मोठे बस आगार आहेत, त्यातून येणारे लोक रात्री प्रवास करतात. प्रत्येक तासाला रातराणीची बस आहे. अशा अनेक वेगवेगळ्या सुविधांचा विचार करून आपण पुणे दर्शन आहे, पिंपरी-चिंचवड दर्शन आहे. आपली बस आता प्रत्येक किल्ल्यापर्यंत पोहोचत आहे. लक्षात घ्या, PMPLची प्रत्येक बस प्रत्येक पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांपर्यंत पोहोचलेली आहे. पुणे जिल्ह्यातील असलेली सगळ्यात मोठे देवस्थळे जिथं आहे, तिथेही आपली PMPLची बस पोहोचलेली आहे. सगळ्यांचा उद्देश एकच आहे, लोकांना ट्रान्सपोर्ट मिळावं, लोकांना चांगल्या पद्धतीने पुढे येता यावं, या उद्देशानेच हा सगळा सोहळा होत असताना या ठिकाणी आहुजा सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत आपण. डॉक्टर BB आहुजा, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यांचं थोड्याच वेळामध्ये स्वागत आलेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात, साहेबांचं स्वागत करूयात, त्यांच्या सर्व टीमचंही स्वागत करूयात. आणि थोड्याच वेळामध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि आपल्या PMPLचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय लक्ष्मण मिश्रा सरांचे आगमन झालेलं आहे. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.
विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय माननीय लक्ष्मीनारायण मिश्रा सर, अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक PMPML सरांना विनंती करतो आपण व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर माननीय डॉक्टर BB आहुजा सर, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सरांना विनंती करतो आपणही व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. माननीय डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यांनाही विनंती करतो आपणही व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. माननीय श्री संजय गुप्ता सर आपल्याला विनंती करतो आपणही व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. श्री प्रांजलजी कुलकर्णी आपल्यालाही विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर माननीय प्राचार्य प्राध्यापक अर्चना ठोसर, डीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांना विनंती करतो आपणही व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. माननीय जया मॅडम आपल्याला विनंती करतो, प्रोफेसर सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज आपल्याला विनंती करतो आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर चेतना किरोळे मॅडम आपल्याला विनंती करतो आपणही व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. सिद्धार्थजी गोडबोले आणि धीरू सोनी आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. आपल्याला विनंती करतो आपणही व्यासपीठात विराजमान व्हायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करून आपण सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आजचा कार्यक्रम सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग फेलोशिप अनाउन्समेंट बाबत आपण सर्व मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत करून कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण दीप प्रज्वलनाने करत असतो. या निमित्ताने सर्व मान्यवरांचं स्वागत करून मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मीनारायण मिश्रा सरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर BB आहुजा सर, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आपल्याला विनंती करतो आपण डिप्लोमासाठी पुढे यायचं आहे. माननीय श्री संजय गुप्ता आपल्याला विनंती करतो, संचालक ITDPI आपल्या STPI आपल्याला विनंती करतो की आपणही पुढे यायचं आहे. स्वाती विस्पुते मॅडम आपल्याला विनंती करतो आपणही डिप्लोमासाठी पुढे यायचं आहे. श्री प्रांजल कुलकर्णी आपल्याला विनंती करतो आपणही दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये आपण दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. माननीय प्रोफेसर जया मॅडम आपल्याला विनंती करतो आपणही पुढे यायचं आहे. अर्चना ठोसर मॅडम आपल्याला विनंती करतो जोरदार टाळ्याने आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण दीपप्रज्वलन करतो. अंधकार दूर होत सर्व प्रकाशित होत या उद्देशाने अज्ञानाचा अंधकार दूर होऊन आपण ज्ञानाकडे वळत असताना या ठिकाणी कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना दीप प्रज्वलन करत असतो. या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वाती विस्पुते मॅडम, अर्चना ठोसर मॅडम, प्रांजलजी कुलकर्णी, संजय गुप्ता सर यांचं या ठिकाणी माझ्या विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान येते. संजय गुप्ता सर, संचालक STPI यांचं या ठिकाणी आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. त्यांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. आपण एक ग्रुप फोटो करूयात. सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण तिथे ग्रुप फोटो करूयात. विविध क्षेत्रातली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण सुंदरसा हा आगळा वेगळा कार्यक्रम करत आहोत. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग फेलोशिप अनाउन्समेंट प्रोग्रामसाठी उपस्थित सर्वांचं स्वागत करून एकदा जोरदार टाळ्या देऊयात. आपण एक आगळा वेगळा प्रोग्राम या ठिकाणी PMPLच्या इतिहासात न घडलेला कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना दीप प्रज्वलनाने होत असते. त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हा कामाचा भाग असतो. या निमित्ताने उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असताना मी विनंती करतो सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मीनारायण मिश्रा साहेबांना की आपण डॉक्टर BB आहुजा सर, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांना सन्मानित करायचं आहे. आपण त्यांना सन्मानित करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सन्मानित करत आहोत डॉक्टर BB आहुजा सर, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांना सन्मानित करत आहेत. सन्माननीय लक्ष्मीनारायण मिश्रा सर, त्यांना आपण बर्थडे निमित्ताने बनवलेला आहे मग आणि त्याच बुके देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. यानंतर पुढचा सन्मान आपण ज्यांचा करत आहोत माननीय श्री संजय गुप्ता सर, संचालक STPI यांना विनंती करतो की आपला सन्मान सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मीनारायण मिश्रा साहेबांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. पुष्पगुच्छ आणि एक मग देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचा सन्मान डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यांचा होत आहे. असोसिएट प्रोफेसर सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज चेतना किरोळे मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे.
जोरदार टाळ्यांनी आपण सन्मानित करूयात. डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यांना सन्मानित करत आहोत. पुढचा सन्मान प्रांजल कुलकर्णी ITDP यांचा सन्मान योगेश होले यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. योगेश होले साहेब आपल्याला विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. श्री प्रांजल कुलकर्णी ITDP यांचा सन्मान होत आहे. प्रांजल कुलकर्णी यांचा सन्मान जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचा सन्मान माननीय अर्चना ठोसर डीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांचा सन्मान होत आहे. विनंती करतो डॉक्टर चेतना किरोरी मॅडम आपण अर्चना ठोसर मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांनाही सन्मानित करूयात. आपण पुष्पगुच्छ आणि बर्थडेचा मग देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर जया मॅडम आहेत प्रोफेसर सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट यांचा सन्मान श्रीमती नीता भरमकर मॅडम यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जया मॅडम यांना सन्मानित करतात. असोसिएट प्रोफेसर सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांचा सन्मान होत आहे. नीता भरमकर मॅडम सन्मानित करतायत. कंपनी सेक्रेटरी PMPML. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना सन्मानित करूयात. सिद्धार्थ गोडबोले व धीरू सोनी यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. ध्रुव सोनी यांचा सन्मान होत आहे. मी विनंती करतो बोरसे साहेब आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. बोले साहेब आपल्याला विनंती करतो. बोरसे साहेब आपल्याला विनंती करतो. सिद्धार्थ गोडबोले व ध्रुव सोनी यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सिद्धार्थ गोडबोले आणि ध्रुव सोनी यांचा सन्मान होत आहे. ध्रुव सोनी यांचा सन्मान होत आहे. यानंतर पुढचा सन्मान माननीय लक्ष्मणलाल मिश्रा साहेबांचा सन्मान होत आहे. स्वागत होत आहे. धन्यवाद. तर उपस्थित सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण PMPLच्या माध्यमातून स्वागत करूयात. आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग फेलोशिप अनाउन्समेंट प्रोग्राम बाबत मी विनंती करत आहे. चेतना किरोरी मॅडमने विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आदरणीय आणि सर्वांचे लाडके CMD सर श्री मिश्रा सर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे डायरेक्टर श्री आहुजा सर, STPIचे डायरेक्टर श्री संजय गुप्ता सर, सिम्बायोसिस कॉलेजच्या विस्पुते मॅडम, ITDPचा प्रांजल कुलकर्णी, त्यांचे सहकारी सर्व, इथे उपस्थित असलेले सर्व PMPLचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच आहे की 15व्या वर्धापन दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे वर्ष खरंच PMPLसाठी मला वाटतं एक खरंच माइलस्टोन असणारं असं ठरत आहे. याच्यामध्ये आपण बर्थडेच्या निमित्ताने 1800 बसेस सोडून आपणच वेगवेगळे रेकॉर्ड्स मोडण्यासाठीचे उपक्रम राबवत आहोत. आणि त्यांना ज्यांच्यासाठी आपण हे आयोजित करत आहोत त्या सर्व नागरिकांनी प्रवाशांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सो आपल्या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊ देत. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त आपण सरांच्या जी आयडिया होती की लॉटरीमार्फत आपण सर्वांचं ओपिनियन पण घेता आलं असतं, फीडबॅक घेता यावा, या अनुषंगाने लकी ड्रॉची योजना आयोजित केली होती. त्यालाही नागरिकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि लकी ड्रॉमध्ये आपण अगेन आपलं प्रवासासाठी लोकांना प्रमोट करण्यासाठी 1 वर्षाचा पास, 6 महिन्याचा पास, 3 महिन्याचा पास असं आपण बक्षीस दिलेलं आहे. कालचा दिवस हा महिलांसाठी समर्पित होता, कारण महिला कंडक्टर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि फील्डवरचा त्यांच्यासाठीचा जो स्ट्रेस आहे, त्यांच्या कामाचे वर्किंग अवर्स आहेत आणि ते सांभाळून घर सांभाळायचं आहे, तो ही मोठी कसरत त्यांच्यासाठी होती. तर कालचा दिवस आपण त्यांच्यासाठी समर्पित केलेला होता. आणि खूप छान कार्यक्रम, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. आणि आजचं त्याच्यावरचं काय म्हणता येईल, कळस रचला चालला आहे. कळस याच्यासाठी म्हणते की आपल्या शहरामधल्या एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या ॲकॅडमिक्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या सर्व PMPLला मदत करण्यासाठी अगदी एका हाकेवर तयार झाल्या. सो सर्वप्रथम त्या सर्वांचा अगदी मनापासून मी हार्दिक आभार व्यक्त करते.
आपण एखादी चांगली गोष्ट करायला जेव्हा धाडस करू किंवा एखादं मन बनवू, तेव्हा समाजामध्ये असलेल्या त्या डायरेक्शनमध्ये चालणाऱ्या सर्व ज्या स्टेक होल्डर्स आहेत किंवा संस्था आहेत, ते आपल्याला मदत करायला पुढे येतात. त्याचप्रमाणे जेव्हा अहुजा सरांशी या पद्धतीच्या सामंजस्य करारावर आम्ही चर्चा केली, की सर असं असं आहे, PMPL आम्ही आमच्या प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पण आम्हाला काही अशा गोष्टी जाणवत आहेत, की इन्स्टिट्यूशनल चेंजेस आणि युजर एक्सपिरियन्स याच्यामध्ये कुठेतरी गॅप जाणवतोय आणि तो अचीव करण्यासाठी आम्हाला तुमच्यासारख्या संस्थेकडनं जर मार्गदर्शन मिळालं तर खूप मोठी गोष्ट होईल. सरांना जस्ट एकदा विचारलं, सरांनी सांगितलं की येस, आपल्याला हे करायचं, आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. सो त्याच्यानंतर तसंच आपण युनिव्हर्सिटीला पण असंच विचारलं. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण ट्रान्सपोर्ट फॉर ऑलचा जो सर्वे केला त्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या जो सोशॉलॉजी डिपार्टमेंट होतं त्यांच्या सर्वेयर्समार्फत, त्यांच्या स्टुडंट्समार्फत हा आपण सर्वे केला आणि त्याच्यामधनं प्रत्यक्ष प्रवाशांचे काय फीडबॅक आहेत किंवा कशी सेवा अजून सुधारित करता येईल, काय सुधारणा करणं गरजेचं आहे, याचे फीडबॅक आपल्याला मिळाले. सो त्या फीडबॅकवरनं 2 गोष्टी अशा लक्षात आल्या, की आपल्याला टेक्निकल सपोर्टसाठी टेक्निकल इन्स्टिट्यूशन्सची गरज आहे, त्यांच्यासोबत आपण करार करणं गरजेचं आहे आणि सॉफ्ट स्किल किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी ट्रेनिंग वगैरे आयोजित करणं आहे. त्यासाठी तशा इन्स्टिट्यूशन ज्या मॅनेजमेंट आहेत, मार्केटिंग आहेत आणि प्लॅनिंग शेड्युलिंगमध्ये आपल्याला मदत करू शकतील. ट्रान्सपोर्टेशनसाठी ज्या काम करत आहेत त्यांची पण मदत घेता येईल. हा जेव्हा विचार झाला आणि ई-कॅबच्या निमित्ताने जेव्हा सिम्बायोसिसच्या मॅनेजमेंटच्या मुलांबरोबर ग्रुप डिस्कशन केलं, मुलांनी इतके सुंदर सुंदर सजेशन्स दिले आणि सरांनी अगदी ते विलिंगली ॲक्सेप्ट करून आपण ई-कॅबचं पॉलिसी त्याप्रमाणे डॉक्युमेंट तयार केलं आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लास्ट माईल कनेक्टिव्हिटीज आपण ई-कॅब प्रोजेक्ट करतो आहे. सो सिम्बायोसिसला आम्ही त्यानंतर म्हटलं की आमच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण त्यांना ट्रेनिंग दिलं जात नाही. त्यांचे सॉफ्ट स्किल जे आहेत त्याला आपल्याला वाढवण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी विशेष एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. सो त्यांनी त्याच्यात लगेच मदत करायला तयार केले की ओके, आम्ही तुम्हाला मार्केटिंगसाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी मदत करू, ॲज वेल ॲज सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मदत करू. सो सिम्बायोसिससाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच पद्धतीने ITDP ही संस्था सेंट्रल गव्हर्नमेंटला ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग किंवा नवीन असे चॅलेंजेस वगैरे करायचे असेल त्याच्यामध्ये मदत करते. ITDPच्या टीमबरोबर जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी पण सांगितलं की येस, आम्ही PMPML बरोबर अगदी PMPLला पाहिजे ती मदत करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये त्यांचे जे एक्सपर्टीज आहेत, आता आपण हा जो आठवडा पूर्ण वेगवेगळ्या योजना राबवतोय, काम करतोय, ITDPने म्हणजे आज आपण MOU साईन करतोय याच्या आधीपासून त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. त्यांनी या आठवड्याभरामध्ये साधारण 28 वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेचं काम करायचं सुरू केलेलं आहे. सो ITDPसाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. STPIचे डायरेक्टर संजय गुप्ता सर इथे आहेत. STPI ही भोसरीचं स्थित एक सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड किंवा त्यांच्या मदतीने चालणारी संस्था आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टअप्सला ते प्रमोट करतात. आता स्टार्टअप्स म्हणजे काय, ज्या नवीन नवीन जी टॅलेंटेड मुलं असतात, जी त्यांची स्वतःची एक संस्था तयार करतात, त्यांना एक्सपिरियन्स असत नाही पण टॅलेंट असतं. सो त्यांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. त्या प्लॅटफॉर्म देण्यासाठी आपण STPI बरोबर पण MOU केलेला आहे. सो आपले जे प्रॉब्लेम स्टेटमेंट असतील ते आपण यांच्याबरोबर शेअर करू शकतो आणि तिथं काम करणारी मुलं आपल्याला त्याच्यात सोल्युशन देऊ शकतात. थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण कंडक्टरलेस जर सिस्टीम करायची म्हटली, जसं आपली पुण्यदशम वगैरे आहे, तर त्याच्यासाठी काय करता येण्यासारखं आहे, काय टेक्नॉलॉजी वापरता येईल. जसं NCMC कार्डचं आत्ता स्तरावर सुरू आहे, चर्चा आहे, म्हणजे 2011 पासून त्याच्या संदर्भातली चर्चा आहे, पण आत्तापर्यंत आपल्याला एकही असा सक्सेसफुल प्रोजेक्ट इम्प्लिमेंट झालेला निदर्शनास येत नाही. तो ह्या सर्व डिग्निटरीजच्या आणि दिग्गजांच्या मदतीने PMPL अगेन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्याने पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहत आहे आणि हे राहण्यासाठी आपल्याला प्रथम स्तरावर राहण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी ज्या काही अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी ही लोक सर्व आपल्याला मदत करणार आहेत आणि त्या निमित्ताने आज आपण या सर्वांसोबत MOU साईन करणार आहोत. तर आजच्या ह्या प्रास्ताविकाची मला संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी अक्षयला विनंती करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मॅडमने पुस्तकामध्ये संपूर्ण वर्धापन दिनाची माहिती व आपण आजच्या कार्यक्रमाचा जो करार करणार आहोत त्याविषयी सांगितलेलं आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड अर्बन प्लॅनिंग फेलोशिप प्रोग्राम निमित्ताने उपस्थित सर्व गेस्ट यांचं स्वागत करून आपण सर्वात प्रथम करार ज्यांच्यासोबत करणार आहोत, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यासोबत आपण पहिला करार करत आहोत. तर विनंती करतो की आपण
करारावरती साईन करणार आहोत. मी डॉक्टर बी आहुजा सर, संचालक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व सन्माननीय लक्ष्मीनारायण मिश्रा सर यांना विनंती करतो आपण या करारावरती साईन करायची आहे. या ठिकाणी आपण करार करत आहोत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यासोबत आपण स्वाक्षरीने आपण सामंजस्य करार करत आहोत, ज्या माध्यमातून फेलोशिप प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्लॅनिंग, मार्केटिंग, ऑपरेशन्स, टेक्निकल हेल्प मिळेल अशा पद्धतीने हा करार सामंजस्य करार साईन होत आहे. सन्माननीय आपले सर्वांचे PMPLचे मार्गदर्शक लक्ष्मीनारायण मिश्रा सर या ठिकाणी यावरती साईन करत आहेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अध्यक्ष व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा सर यावरती, त्याचबरोबर COEPचे डॉक्टर अहुजा सर हे साईन करत आहेत. जोरदार टाळ्यांनी हा करार सामंजस्य करार संपन्न झालेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊयात आपण. COEP सोबत आपण हा सामंजस्य करार या ठिकाणी संपन्न करत आहोत. डॉक्टर बी आहुजा सर व त्याचबरोबर सन्माननीय लक्ष्मीनारायण मिश्रा सर यांच्या दोघांच्या स्वाक्षरीने हा करार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जरा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. COEPचा ब्रेन आता आपल्याकडे येणार आहे आणि त्या माध्यमातून आपले ऑपरेशन्स, मार्केटिंग, प्लॅनिंग यामध्ये आपण नक्कीच सन्मानित करत आपण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण नवीन टेक्नॉलॉजीकडे जाणार आहोत. पुढचा सामंजस्य करार करत आहोत. सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी सोबत आपण या ठिकाणी करार करत आहोत. मी विनंती करतो डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यांना विनंती करतो की आपण करारावरती आपण सामंजस्य करार या ठिकाणी संबंध करत आहोत. उपस्थित सन्माननीय PMPLचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा सर व डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान करत असताना या ठिकाणी स्वागत व्यक्त करून आपण हा सामंजस्य करार करत आहोत. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्यासोबत हा करार होत आहे. सन्माननीय माननीय अध्यक्ष व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा सर व डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यावरती करारावरती स्वाक्षरी करत आहेत. जोरदार टाळ्या आपण सिम्बायोसिसने सुद्धा या कराराला लगेच एक्सेप्ट केल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी कौतुक करत आहोत. त्यानंतर पुढचा करार आपण ITDP यांच्यासोबत करत आहोत. श्री प्रांजल कुलकर्णी यांच्यासोबत आपण हा सामंजस्य करार करत आहोत. मी विनंती करतो प्रांजल कुलकर्णी सर व मॅनेजिंग डायरेक्टर अध्यक्ष व्यवस्थापक संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ माननीय श्री लक्ष्मीनारायण मिश्रा सर व प्रांजल कुलकर्णी सर यांना विनंती करतो की आपण यावरती स्वाक्षरी करायची आहे. ITDP यांच्यासोबत आपण हा करार करत आहोत. सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मीनारायण मिश्रा सर असतील, प्रांजल कुलकर्णी साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदरसा करारनामा संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्या. यानंतर कार्यक्रमाच्या या ठिकाणी हे सर्व करारनामा आपण करून घेतलेले आहेत. यानंतर मी विनंती करणार आहे की प्रांजल कुलकर्णी ITDP यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपण स्वागत करूयात प्रांजल कुलकर्णी ITDP. थँक्यू अक्षय. पहिल्यांदा सगळ्या माननीय डिग्नेटरीजचे आभार आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल. मॅमनी ठीक आहे, उंचीमुळे मी वाकून घेतो.
व्यासपीठावरील सगळ्या माननीय महोदयांचे आभार. PMPMLला सगळ्यात पहिले मी आभार व्यक्त करतो मला आज व्यासपीठावर बोलवल्याबद्दल. ITDP बद्दल सांगायचं म्हटलं तर ITDP ही इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी ही एक NGO आहे जी भारतात कमीत कमी 100 शहरांमध्ये कार्यरत आहे. आणि PMPMLबद्दल सांगायचं म्हटलं तर ITDP आणि PMPML हे 2008पासून एकत्र काम करत आहोत. मागच्या बसडेपासून तर या बसडेचा जो पूर्ण प्रवास आहे हा आपण जवळून बघितलेला आहे आणि ह्याच्या पुढे पण आपण रायडरशिप कशी वाढवता येईल, मोडल शिफ्ट कसं घडवून आणता येईल. आणि ऑलरेडी आपण मागच्या आठवड्यात विजन डॉक्युमेंट हे एक पब्लिश केलं होतं PMPML बरोबर. त्या डॉक्युमेंटमध्ये PMPMLने आपला ध्येय मांडला आहे आणि तो ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्या काय गोष्टी कराव्या लागतील येत्या कालावधीत त्या सगळ्या गोष्टी आपण अचीव करण्यासाठी ITDP आणि PMPML एकत्र काम करतील. आणि आय ऑल्सो लुक फॉरवर्ड टू वर्किंग विथ ऑल द इन्स्टिट्यूट्स अँड कॉलेजेस. थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी. थँक्यू प्रांजल कुलकर्णी साहेब. ते कमी बोलतात जास्त काम करतात असंच मी म्हणेल. त्यांचं काम खूप छान आहे. ऑपरेशन प्लॅनिंग आणि मार्केटिंगसाठी त्यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यानंतर मी पुढच्या मान्यवरांना विनंती करत आहे. डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात सिम्बायोसिसकडनं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर स्वाती विस्पुते मॅडम. थँक्यू. नाही दॅट्स ओके. नमस्कार. व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना नमस्कार. सगळ्या उपस्थितांना नमस्कार. सर्वप्रथम मी PMPMLला 15व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देते. खूप छान काम केलेलं आहे आणि गेल्या 5-6 दिवसांपासूनचे जे कार्यक्रम मी बघते ते खरंच खूप एक्सलंट आहे. म्हणजे गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये एवढ्या छान पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज केलेलं मी पहिल्यांदाच पाहिले. सो खूप छान झालेला आहे कार्यक्रम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने पुढचं ध्येय ठेवलेलं आहे ऑर्गनायझेशनने किंवा PMPLने, तर त्याच्यावरून नक्कीच असं वाटतं आहे की लवकरात लवकर पुणे महामंडळाच्या ह्या ज्या बसेस आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे ती टॉपला जाईल. कारण त्यांनी फक्त टेक्निकल लेवलवरतीच नाही तर इवन मॅनेजमेंट लेवलवरती सुद्धा आमच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून किंवा कोलॅबरेशन करून संस्थेला पुढे नेण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. तर जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या एकत्र येण्यामागे त्यांचे एक कॉमन व्हॅल्यूज असतात किंवा कॉमन ध्येय असतं आणि त्यावेळेसच ते एकत्र येतात. तर तसं बघितलं तर PMPLचं ध्येय आहे की नवा प्रवास, नवा पर्याय. आणि त्याच पद्धतीने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जे मी आज रिप्रेझेंट करत आहे, तर आमचं ध्येय आहे मेक अ डिफरन्स. तर दोघांचं ध्येय एकत्र करून किंवा दोघांचंही ध्येय सिमिलर लेवलवरती असल्यामुळे प्रवाशांना नक्कीच चांगला एक्सपिरियन्स मिळेल. दोघांकडचं जे काही ज्ञान आहे ते एकमेकांना एक्सचेंज करून दोघांचीही ग्रोथ होईल आणि अल्टिमेटली प्रवाशांना त्याचा फायदा होईल ही अपेक्षा व्यक्त करतो. सो पुन्हा एकदा वी लुक फॉरवर्ड टू दिस कोलॅबरेशन अँड वी लुक फॉरवर्ड टू हॅव अ ग्रेटर सक्सेस टू दिस कोलॅबरेशन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू स्वाती विस्पुते मॅडम. त्यांनी मॅनेजमेंट स्टडीज त्यांचं सिम्बायोसिसच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत करार केलेला आहे आणि त्याचा नक्की आम्हाला मॅनेजमेंटमध्ये फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर पुढे मी विनंती करतो माननीय श्री संजय गुप्ता सर, संचालक STPI यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना स्वागत करूयात. Very good afternoon to all of you. CMD PMPML Shri Lakshminarayan Mishra ji, Director COEP Professor BB Ahuja ji, Joint MD Dr. Chetna ji, Professor from Symbiosis College, Director DP. So I wish CMD PMPML and the entire PMPML family on this 15th Foundation Day. And I congratulate PMPML for the Center of Excellence for Transportation and Urban Planning which is being set up with the help of COEP, ITDP and Symbiosis College. It's my pleasure to be part of this momentous occasion. I am from STPI. STPI is Software Technology Parks of India, which is organization under Ministry of Electronics and IT Government of India. So we promote basically the software exports from the country. And in Maharashtra, just maybe out of the context, but just wanted to share with you that we are supporting 950 IT companies across Maharashtra. And the export which has happened from these IT companies is more than 1 lakh crore during this current financial year.
And apart from this, we are doing so many things for the IT industry, for the promotion of IT industry. We are working closely with the government of Maharashtra. Apart from this, we are setting up center of entrepreneurship across the country. In this series, we have to promote basically the entrepreneurship and to support the startups. In this series, we have set up 2 centers of entrepreneurship in Maharashtra. One has been set up in Pune, which is called Motion. So Motion is basically center of entrepreneurship, wherein we support the startups in automobile, startups. So it has been set up with the central government of Maharashtra, and PMPML is our active partners in this initiative. We have partnered with Tata Motors, Kinetic Greens, CUEP, Professor Ahuja is there, and ARAI, IIT Bombay is our partner, SA India, TIE Mumbai, MathWorks. So we have a lot of partners. And this facility has, incubation space wherein we are supporting 75 startups. We have domain-specific laboratories. We have pool of mentors. Dr. Ganesh Natarajan, many of you may know, he is the ex-Jansar CEO. He is the chief mentor of this Motion COE. Currently, we are supporting more than 25 startups who are working from this our premise. They are working in charging stations, retrofitting kit, EV space, battery manufacturing, and also there are verticals wherein these startups are working. So we are selecting the startup through a open challenge program. We call it OCP. The third OCP was launched with the help of PMPML, wherein few startups have been selected, and they are working in urban mobility space. So we are closely working with PMPL, and the last point is I would like to take this opportunity to request CMD sir. So 2 requests. One is a few startups are working wherein they are converting the diesel vehicle to the electric vehicle. So as we have discussed last time also, so we are looking for one old bus which we can put in there, and the startups will start working on converting that electric diesel to electrical mobility. And second request is we have a lot of depots across the Pune. So some of our startups have developed this charging infrastructure. So if you can provide free of cost some space, so we can request our startups, they can demonstrate those kit, and they can install across your few of the depots. So that will be POC will be done, and similarly we can utilize that space for the charging EV vehicle also. So I once again congratulate and wish all the best to this initiative. Thank you very much. थँक्यू संजय गुप्ता सर. त्यांनी त्यांच्या मनोगतातून आपण टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने कसं करू आणि त्यातून आपल्याला आउटपुट कसं चांगलं भेटेल या मनोगत व्यक्त केलं. त्यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर मी ज्यांना इन्व्हाइट करणार आहे ते म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे देशातलं सगळ्यात चांगला ब्रेन घडवणारं एक कॉलेज आहे. मला आठवतं आहे 2017ला महाराष्ट्रातून 17 IAS IPS अधिकारी त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे COEP प्रत्येक ठिकाणी अग्रगण्य आहे. आणि COEPचे डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर BB अहुजा सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. शिक्षकाला माईक आणि पोडियम दिलं तर 60 मिनिटाचं घड्याळ तयार होतं आमचं, ते 60 मिनिट्स टॉक तयार होतो. पण आज आमचा टॉक टाईम 5 मिनिट फ्री टॉक टाईम. मी 5 मिनटं जरी असेल तरी मॅडमकडनं रिचार्ज मागून. सन्माननीय व्यासपीठ, मिश्रा सर, चेतना मॅडम, गुप्ता सर, स्वाती मॅडम, कुलकर्णी सर, जया मॅम, ठोसर मॅडम, आमचे फॅकल्टी कलिग्स, इथं उपस्थित सर्व मान्यवर, नमस्कार. आपल्या सर्वांना या 15व्या वर्धापन दिवसाची शुभेच्छा. खूप चांगलं कार्य PMPML करत आहे आणि त्यांच्याद्वारे COEPला एक संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायला. मी हे विजन डॉक्युमेंट वाचत होतो. इतकं सुरेख
डॉक्युमेंट ज्याच्यात सगळं म्हणजे काय गरज आहे, कसं पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवायचं, पर लॅक पॉप्युलेशन पब्लिक ट्रान्सपोर्ट चीनमध्ये 143 बसेस आहेत आणि आपल्या पुणे शहरात, पुणे आणि पिंपरी चिंचवड वी हॅव 26 बसेस पर लॅक पॉप्युलेशन. हे सर्वे केलेलं आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं वाढवता येईल, त्याचं लोकांना त्याचा जास्त जास्त कसं फायदा घेता येईल. एकाकडे आपण इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळत आहोत. फ्युएल प्राइसेस आपले वाढत आहेत. तर हाऊ कॅन वी मेक यूज ऑफ एफिशियंट पब्लिक ट्रान्सपोर्ट. आमच्याकडे COEPमध्ये अर्बन प्लॅनिंगचं BTech अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे, बी प्लॅन, बॅचलर्स, मास्टर्स प्रोग्राम पण आहे, जे मी 1966 सालापासून चालवत आहोत. आणि ह्याच वर्षी ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये आम्ही मास्टर्स MTech प्रोग्राम इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग वर्ष 2022-23 ह्याच वर्षी आम्ही चालू केलं. आणि मनात कुठंतरी हे एक कन्सर्न होती मनात एक, की हे आम्ही प्रोग्राम तर चालू करत आहोत, मास्टर्स प्रोग्राम इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, आणि बॅचलर्स प्रोग्राम पण आहे इन अर्बन प्लॅनिंग. प्लॅनिंगमध्ये आहे पण फोकस इज अर्बन प्लॅनिंग. तर आपल्या मुलांना कसं एक्सपोजर देता येईल, ते कुठं ना कुठं मनात एक होतं की एक त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे, जेणेकरून मुलं हँड्स ऑन फील्डमध्ये काम करतील आणि त्यांना तो अनुभव मिळेल. इंजिनियर म्हटल्यावर अनुभव हे खूप महत्त्वाचा भाग आहे आणि ही हॅज टू बी प्रॅक्टिकल ऑन फील्ड. आणि मला वाटतं महिनासुद्धा झाला नसेल, मॅडम आमच्या ऑफिसला आले, चेतना मॅडम, आणि त्यांनी सांगितलं की कॅन अवर स्टुडंट्स बी अ पार्ट ऑफ द सेंटर फॉर एक्सलन्स. ते भाग घेऊ शकतील का, आमचे फॅकल्टी, आमचे विद्यार्थी. आणि मला खूप आनंद वाटला. जी माझी कन्सर्न होती, मनात होती, ती मी कधी कोणाला बोलून दाखवली. मी म्हटलं आता मुलं कसं प्रॅक्टिकल एक्सपोजर घेतील. तर ही एक चांगली संधी मिळाली आम्हाला टू कोलॅबोरेट विथ PMPML. मी मिश्रा सरांचं धन्यवाद मानतो, चेतना मॅडमचं सुद्धा, की त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि ह्या माध्यमातून मुलं आणि आमचे फॅकल्टी आपल्या शहराचं रूट ऑप्टिमायझेशन, कुठल्या बसेस कुठल्या रूटवर गेले पाहिजे, त्यांचे रश आवर्समध्ये काय फ्रिक्वेन्सी असावी, ह्याच्यावर सुद्धा आम्हाला काम करण्याचे एक मुभा मिळेल. तसंच ऑटोमेशनद्वारे जे आपले प्रवासी आहेत त्यांना जास्त जास्त कम्फर्ट, कन्व्हिनियन्स कसं देता येईल. आय थिंक हा विजन डॉक्युमेंट त्याचाच उल्लेख करतो की ब्रिंगिंग कन्व्हिनियन्स, कम्फर्ट टू आवर पब्लिक ट्रान्सपोर्ट युजर्स, ई-कॅब सर्व्हिसेस. आणि व्हॉट बेटर दॅन PMPML. आपण आज आपल्या कुठेही जायचं असेल तर एकतर स्वतःची गाडी, 2 व्हीलर, 4 व्हीलर, मग प्रवास करताना गाडी चालवतो पण आपलं मन कुठंतरी आहे, काहीतरी विचार चालू असतात. बरंच वेळ असं असतं की ते आपलं लक्ष
फारसा ड्रायव्हिंगकडे नसतो, पण आपण गाडी चालवतो किंवा आपण रिक्षा किंवा प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहतो. बट व्हाय नॉट पब्लिक ट्रान्सपोर्ट? आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्ट जर कन्व्हिनियन्सनी आलं, विथ ऑटोमेशन, सोयीसुविधांनी आलं. मगाशी आल्यानंतर मी ऐकलं की बसमध्ये पाण्याची बॉटलसुद्धा मिळेल. बसेसमध्ये वायफाय असणार आहे. तर तो जो प्रवासाचा जो वेळ आहे, मी वेगळ्या रीतीने माझा जो वेळ आहे, तो मी वेगळ्या रीतीने तो वेळ खर्च करू शकतो विदाउट हॅव्हिंग दॅट टेन्शन ऑफ ड्रायव्हिंग द व्हेकल आणि कन्व्हिनियंटली. तर अजून मला काय पाहिजे? बट मला हे एवढं नक्की हवं आहे की ही बस किती वाजता येईल आणि मी घरी किती वाजता पोहोचेल, किंवा मी घरून निघालो तर ऑफिसला किती वाजता पोहोचेल. ते जर मला कन्व्हिनियन्स मिळालं तर आय थिंक ऑल ऑफ अस विल मूव्ह फ्रॉम आवर ओन ट्रान्सपोर्ट टू मे बी पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि हाच ध्येय आहे, हेच विजन आहे, टू प्रोव्हाइड कन्व्हिनियन्स टू ऑल दी users, to public, to the citizens of Pune and Pimpri Chinchwad. So I congratulate once again Mishra ji, Chetna ma'am, the entire team for celebrating this 15th Foundation Day in a very unique way and also coming up with a vision document. I think त्यांच्यासाठी आणि जे काम करणारे आहेत त्यांच्यासाठी आणि all the people involved in the transport, could be mechanics, could be drivers, the entire team. I think त्या सगळ्यांसाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा त्यांचं एवढंच आहे की हाऊ कॅन वी रीच टू पब्लिक अँड हाऊ कॅन वी कन्व्हिनियन्स पब्लिक. तेवढंच एक ध्येय आहे त्याचं. वी ऑल वर्क फॉर पब्लिक, वी ऑल वर्क फॉर गिविंग बॅक टू सोसायटी. अँड व्हॉट बेटर ऑपॉर्च्युनिटी than giving the convenience of public transport. So thank you, Mishra sir, for doing this so very differently for the city of Pune and Pimpri Chinchwad, and also Chetna ma'am for your leadership and bringing us closer to you and COEP like Sandhi Dindia Baddal. Thank you ma'am. Thank you so much. थँक्यू बीबी आहुजा सर. जसं सरांनी सांगितलं की डोक्यात माझ्या आयडिया होती, आम्ही मास्टर्स कॉलेज चालू केलं, पण त्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट कुठं होणार. तर त्यांना अचानक PMPLचा कॉल आला आणि त्यांना ते भारी वाटलं. त्या माध्यमातून त्यांनाही त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेंट मिळेल किंवा त्यातून त्यांना एक करिअर वेगळ्या पद्धतीने स्थापन करता येईल. ही गोष्ट योगायोग म्हणायला लागेल. खरंच सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि यानंतर हा 15वा वर्धापन दिन करण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आपले मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मण मिश्रा सरांना विनंती करतो की आपण आपल्याकडे मनोगत व्यक्त करायचे. जोरदार टाळ्यांनी आपल्या सरांचं स्वागत करूयात. सर्वांना नमस्कार. व्यासपीठवर असलेले सर्व मान्यवरांना नमस्कार आणि स्वागत. फेलोशिप हा कॉन्सेप्ट म्हणजे मला जे आठवत आहे, मी SDM होतो जालनाला, वाशिममध्ये कलेक्टर होतो. जालना तेव्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. तेव्हा CM फेलोशिप म्हणून एक फेलोशिप सुरू होती. तिथले जे टॉप ब्रेन्स आहे मुंबईमधले, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी शिकलेले आहे त्या विषयाबाबतीत, त्यांना असं जगामध्ये पाठवण्यात आला होता. तसेच वाशिम जेव्हा होता, वाशिम ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मोदी साहेबांच्या कार्यक्रमाचे टॉप जे 50 डिस्ट्रिक्ट्स होते पूर्ण भारतामधले, त्याच्यामधला एक होता. तिथे पण हेल्थ सोल्युशन्स, वॉटर सप्लाय सोल्युशन्स ह्या देण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे एक फेलो नेमण्यात आली होती. तेव्हापासून फेलोशिप काय असतो मला तेव्हा कल्पना आली होती. नंतर या वर्धापन दिवसानिमित्त मॅडमचे प्लॅनिंग होता की सर आम्ही असा एक फेलोशिप सुरू करू ज्याच्यामध्ये आपण टॉप टेक्निकल इन्स्टिट्यूट्स, टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स, टॉप जे आपले ऑर्गनायझेशन्स आहे पुण्यामध्ये, त्यांचे लोकांचे जे ब्रेन आहे ते आमच्याकडे कसं येतील, आमच्या ऑर्गनायझेशन कसं अपग्रेड होतील, त्याच्यासाठी आम्ही काहीतरी प्लॅन करू. म्हणून मॅडमचे कॉन्सेप्टमुळे आपण आज या ठिकाणी सगळं जमलेलो आहे. आणि जेव्हा रत्नागिरीला मी कलेक्टर होतो तेव्हा एक
दापोली कृषी विद्यापीठ म्हणून एक विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये हापूस आंबा बाबती, काजू बाबती बरेच रिसर्च चालायचे. तर मी माझ्या बायोटेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड असल्यामुळे मी पण गेलो तिथे. मी बघितलं काय काय आहे, आणि कलेक्टर असल्यामुळे आणि सीओ पण होतो म्हणून मी तिथे, तर मी फील्ड पण पाहिलं होतं. म्हणजे शेती ॲक्च्युली आंबाचे बागमध्ये कसं ते फवारणी करताय, कसं हे करताय, खत कसं देताय, कसं पिकाचे संवर्धन करताय ते पाहिलं. आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण पाहिलं. तर देर वॉज ए वास्ट डिफरन्स की युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्यात काही विषय चालतं, व्हेरी हाय स्टँडर्ड, व्हेरी इंटरनॅशनल स्टँडर्ड, बेस्ट प्रॅक्टिसेस. पण जेव्हा शेतीला पाहायला गेलं मी, तर तिथे तो विषयच नाही, तर शेतकऱ्याला माहीत पण नाही विषय. तर शाळा टू शेती, स्कूल टू सॉइल हा कॉन्सेप्ट हा सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. PMPML एक जुनी संघटना आहे, जुनी ऑर्गनायझेशन आहे. 2007 त्याला PMPML म्हणून स्थापना झाली. ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट इज रनिंग सिन्स एजेस. पण त्याला आता एक अपग्रेड, एक नवीन स्वरूप देण्याची आता वेळ आहे. आपला सॉफ्टवेअर, अँड्रॉइड सॉफ्टवेअर असू, iOS असू, व्हॉट्सॲप असू, इंस्टाग्राम असू, दरवेळी ते अपग्रेड होत राहतं. तो अपग्रेड कशासाठी लागतं? नवीन प्रॉब्लेम्स येतं, त्याचं सोल्युशन काढावं लागतं, त्यासाठी अपग्रेड करावं लागतं. नवीन लोकांचे नवीन इंटेन्शन्स काय, नीड काय, त्याच्यासाठी अपग्रेड करावं लागतं. PMPMLला पण अपग्रेड होण्याची वेळ आहे, आणि अपग्रेड हा सतत प्रक्रिया आहे. इट्स ए कंटिन्युअस प्रोसेस. तो अपग्रेड होण्यासाठी पहिला स्टेप आहे प्रॉब्लेम अनालिसिस, की नेमकं प्रॉब्लेम कुठे येतोय. दुसरा आहे प्रॉब्लेम आला तर त्याचं टेक्निकल सोल्युशन काय. तिसरा आहे सोल्युशन आला तर त्याला इम्प्लिमेंटेशन कोण करणार. इम्प्लिमेंटेशन करताना तो इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, आणि तो फायनली सक्सेसफुली फ्रूट बिअर करायला पाहिजे. हा एक 4 स्टेप का प्रोसिजर आहे अपग्रेडेशनची. तर त्यासाठी आज आपला स्टेजवर जर पाहिलं तर सर्वे करायला आम्ही पुणे युनिव्हर्सिटीसोबत आपण पहिल्यांदा केलं होतं. टू अनालाइज द प्रॉब्लेम स्टेटमेंट अमॉंग द पॅसेंजर्स, अमॉंग द पब्लिक. पुणेकरांमध्ये काय अडचण येतोय PMPMमध्ये ट्रॅव्हल करताना. तसेच ITDP NGO आहे, दे आर कनेक्टेड टू द पीपल, दे आर कनेक्टेड टू मेनी सिटीज, ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट त्यांनी समजून बघितलंय. तो प्रॉब्लेम अनालिसिस. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हेरी प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन COEP. मी जेव्हा डॉक्टर सरांशी मी भेटलं तेव्हा आम्हाला समजलं की ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट मास्टर्स असं वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे, व्हेरी टेक्निकल कोर्सेस. दे कॅन बी ऑफ व्हेरी हाय इम्पॉर्टन्स टू अस. त्यांचे नवीन कॉन्सेप्ट्स, नवीन टेक्नॉलॉजी आपला ऑर्गनायझेशनमध्ये खूप मौल्यवान आहे. देन कम्स Symbiosis. Then comes ITDP. ITDP is a platform, is a Government of India institution ज्याच्यामध्ये नवीन स्टार्टअप्स, जसं आता STPI, नवीन स्टार्टअप्स यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडे सतत लोक असतात. तिथे एक इन्क्युबेशन सेंटर आहे. नवीन मुले, नवीन टेक्नॉलॉजीवाले मुले नवीन प्रोडक्ट्स काढत असते तिथे ऑटोला डिझेलपासून कसं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करता येईल, बाईकला कसं कन्वर्ट करता येईल. आता सरांनी म्हटलं की आपण बसेस पण कन्वर्ट करण्यासाठी स्टार्टअप्स रेडी झालेले आहे. इलेक्ट्रिक चार्जर्स बाबतीत स्वस्त दरात कसं इलेक्ट्रिक चार्जर्स होतील. तो न्यू कॉन्सेप्ट्स, न्यू एंटरप्रेनर्स आर कमिंग थ्रू STPI. अँड फायनली Symbiosis is Pune's apex institution for business school for management. तर मॅनेजमेंट, एखादा सोल्युशन आपण आणलं, एखादा टेक्नॉलॉजी आणलं, तो त्याला इम्प्लिमेंटेशन करताना काय काय अडचण येऊ शकतो, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतो, त्याचे लूप होल्स कसं त्याला बंद करता येतं. तो हे सगळ्यासाठी सिम्बायोसिसचे जे ब्रेन आहे, आणि त्याशिवाय नवीन इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स कसं त्याच्यामध्ये आणता येईल. तर याच्यासाठी सिम्बायोसिस, अँड वी हॅव ऑलरेडी एक्सपिरियन्स. E-कॅबचे कॉन्सेप्ट जेव्हा आपण फ्लोट करण्याचे प्रयत्नशील होतो तेव्हा आम्ही एक त्यांचे 20 मुलांसोबत एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशन ठेवलं. एवढं इनपुट्स आलं आपल्याकडे, म्हणजे आमचे जेवढंपर्यंत जात होता तिथून ते स्टार्ट करायचे, आणि दे नो द बेस्ट प्रॅक्टिसेस अराउंड द वर्ल्ड. त्यांनी शिकलेले आहे ते कॉन्सेप्ट्स आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणून आजचे जे ट्रान्सपोर्ट अँड अर्बन इन्क्युबेशन सेंटर, आपण जे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करतोय,
त्याच्या मागचा हेतू असाच आहे की आपण अपग्रेड करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन हे 4 जे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे त्यांना घेऊन आपण पुढे जाऊ. याच्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण सर्व आले, आमच्यासोबत असोसिएट होत आहे. इट विल बी अ बिग थिंग फॉर पुणेकर्स, इट विल बी अ बिग थिंग फॉर PMPML. थँक्यू, धन्यवाद. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्याला वेळोवेळी नवीन नवीन आयडियाज आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आपले सर्वांचे लाडके लक्ष्मण मिश्रा सर यांचे आभार व्यक्त करतो. जसं सरांनी सांगितलं फेलोशिप प्रोग्राम, जसं मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम होतो तसे देशातल्या जगातल्या सगळ्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती भवनातल्या फेलोशिप प्रोग्राम होतो. आणि ज्यांनी त्या प्रोग्राममध्ये भाग घेतला त्यांना तो ब्रेन मिळतो आणि तोही माणूस त्या मार्गाने चालू होतो. म्हणजे फेलोशिप फक्त नावाला एक मार्ग, तुम्हाला एक संधी असते, तर डायरेक्ट तुम्हाला वरिष्ठांशी कनेक्ट होता येतं आणि त्यातून आपल्याला पूर्ण सिस्टीमची माहिती मिळते आणि त्यातून तुम्ही एक मोठ्या लेवलला चांगल्या पद्धतीने जडणघडण होऊ शकते. हा फेलोशिप प्रोग्राम नक्कीच सक्सेसफुल होत आणि चांगले चांगले विद्यार्थी होत, चांगले चांगले इनपुट्स होत, PMPL खरं अर्थाने समृद्ध होत, ही इच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचे वोट ऑफ थँक्स करण्यासाठी मी विनंती करतो मनोजित बोस सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करायचं आहे. Honorable CMD sir, I mean, you set the context perfectly well, and hopefully these partnerships will, over a period of time, set the foundational blocks for improved commuter experiences and for operational efficiency improvements within PMPML. With these words, I would like to thank Pranjal Kulkarni from ITDP. I would like to thank Swati Vispute, ma'am from Symbiosis, Professor Jaya, and the team also from ITDP. I would like to thank Professor B.B. Ahuja, the Director, College of Engineering, Pune, who kindly took time out to grace the occasion and along with his team have been here. I would like to thank Dr. Sanjay Gupta for taking time out from his busy schedule and sharing his thoughts on how this collaboration can move forward with PMPML. I would also like to thank Chetna ma'am, Joint Managing Director PMPML, and finally a word of thanks to Honorable CMD for giving us the ideas and the context for bringing this together. And hearty congratulations on the event of Foundation Day, and hearty congratulations for the birthday celebration. Thank you so much. Thank you so much, everybody. I said Sanjay Gupta sir. सर्वांचे आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व पत्रकार बंधू, उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे स्टाफ मेंबर्स, सिम्बायोसिसचे असतील, COEPचे असतील, STPIचे असतील, त्यांच्यासोबत उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर सर्व टीमचे आभार व्यक्त करतो. मीडिया, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन मीडियांचे आभार व्यक्त करतो.